एकेकाळी कोरडवाहू तालुका अशी ओळख असलेल्या जामनेर तालुक्यात आता बागायती क्षेत्र वाढत आहे. हे होण्यामागचं कारण म्हणजे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचे प्रयत्न, सिंचनाची उपलब्ध झालेली सुविधा हे आहे. वाघूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याची योजना गिरीश भाऊ महाजन यांनी राबवली आणि ती आता मूर्त स्वरूपात येत आहे. जामनेर तालुक्यात 2020 शेततळे उभारण्याचा संकल्प गिरीश भाऊंनी केला आहे. त्याची सुरुवात गेल्या महिन्यापासूनच झाली आहे. गोंडखेड तालुका जामनेर येथील हा शेततळा याचे जलपूजन नुकतेच गिरीश भाऊंनी केले. या शेततळ्याच्या माध्यमातून परिसरातील 5 हेक्टरमधील शेतीच्या शेतकऱ्यांना थेट जलवाहिनीद्वारे पाणी पुरवणे शक्य होईल. याचा फायदा निश्चितच सर्व शेतकऱ्यांना होईल. गेल्या काही वर्षापासून तालुक्यात केळी, मका आणि कापसाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जात आहे. एकेकाळी केळी म्हटली की रावेर, यावल, भुसावळ आदी तालुके असायचे, पण आता जामनेर तालुक्यात सुद्धा दर्जेदार आणि एक्सपोर्ट होईल अशी उत्कृष्ट दर्जाची केळी निर्माण होत आहे. भाऊ म्हणतात त्याप्रमाणे नजीकच्या काळात जामनेर केळीचा हब झाल्यास आश्चर्य वाटू नये. हे सर्व होण्यामागची हरित क्रांतीचे जनक आहेत गिरीश भाऊ महाजन. आज सकाळपासून 3 कार्यक्रममध्ये बोलता बोलता जरासा राहून गेला, तो त्यासाठी सर सर्वप्रथम मी दिलगिरी व्यक्त करतो. आणि आदरणीय गिरीश महाजन सर, मी या ठिकाणी 4,000 शेततळे आणि त्याच्यामध्ये 2 टप्प्यामध्ये त्याचं वाटप करण्यात आलेलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2,000 शेततळे सुमारे 28 ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये होणार आहे. या ठिकाणी सगळे ग्रामस्थ जो या ठिकाणी आज आलेले आहेत त्यांना माहीत आहे. या संदर्भामध्ये 2 वेळा प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये सगळे शेतकऱ्यांची मेळावा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. त्यांनी 2020 पैकी 1200 शेतकऱ्यांनी याच्यामध्ये हमीपत्र पण दिलेलं आहे. काही ठिकाणी गैरान जमिनीवर, ग्रामपंचायतीची जमिनीवर आपले शेततळे करायचे आहे. त्या ठिकाणी ग्रामपंचायती पण एनओसी दिलेला आहे. आपल्याला या वर्किंग सीझन जो आपण म्हणतो म्हणजे कार्य करण्याची वेळ ते 31 मे 2025 पर्यंतची वेळ आहे. या कालावधीमध्ये आपल्याला शेततळेचं खोदकाम असेल, त्याची इतर सगळे कामं असेल ते आपल्याला पूर्ण करून घ्यायचे आहे. याच्यामध्ये येणारे 2-3 अडचणी जो सर मी आपल्या समोर या ठिकाणी मांडण्यासाठी इच्छुक आहे. सर्वप्रथम जो अडचणी आहे, शेतकऱ्यांचं म्हणणं असतो की माझ्या शेतावर पीक आहे त्यामुळे मी शेततळेसाठी जागा देऊ शकत नाही. दुसरी गोष्ट, जागा ज्यावेळी एक वेळी निवड झाली त्याच्यानंतर त्याची पाईपलाईन, त्याची सगळे नियोजन झाली तर शेवटच्या क्षणी शेतकरी म्हणतात की तुम्ही या बाजूला बांधू नका, त्या बाजूला बांधा. आणि या सगळ्या संभ्रममुळे पूर्ण आपली जो योजना आहे, आपलं जो नियोजन आहे ते सगळे गडबड होतो. 1200 शेतकऱ्यांनी हमी दिला, परंतु ज्यावेळी आपले जेसीबी, पोकलँड या इतर मशीन जागेवर पोहोचतो त्यावेळी शेतकरी म्हणतात आता करू नका, 1 आठवड्यानंतर करा. एक गावामध्ये यदि 10 गटमध्ये म्हणजे जागा अगर उपलब्ध झाली, जो 11वा आणि 12वा गट आहे ते म्हणतो की आता करू नका, 1 महिन्यानंतर करा. या सगळ्या अडचणीमुळे आपली प्रकल्पाची जो गती होऊ शकत होती त्या मानाने ज्या गतीने आपण काम करू शकत होतो त्या मानाने त्या गती काही प्रमाणात कमी आहे. तो या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे शेतकरी, ग्रामपंचायतचे सन्माननीय सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, इतर सर्व पदाधिकारी, माझी आदरणीय मंत्री महोदयाच्या समोर आपल्याला विनंती करायची आहे की कामाला कृपा करून थांबू नका. एक वेळा पाऊस सुरू झाला, आपला या बागायती भाग आहे त्या ठिकाणी तुमचे म्हणजे ड्रिप इरिगेशनचे सगळे पाईप लागले, सगळे काम त्या ठिकाणी थांबून जातील आणि पुढच्या जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल पर्यंत म्हणजे पुढच्या 1 वर्ष थोडक्यात कुठलंही काम होणार नाही. अगर कामामध्ये यासारखा गती आपण दिलेला नाही तर यासारखा जो एक पथदर्शी कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये काही प्रमाणात विलंब होणार. त्याच्या कॉस्ट एस्केलेशन म्हणजे त्याच्या करण्याचा जो दर आहे त्याच्यामध्ये वाढ होणार. आणि एक जो विजन घेऊन आदरणीय मंत्री महोदयांनी या प्रकल्पाला या जामनेर तालुक्यासाठी मंजूर केलेला आहे त्या प्रकल्पामध्ये जो विजन आहे ते पूर्ण होणार नाही. तुम्ही विचार करा,
यासारखा प्रकल्प महाराष्ट्रभरात काय पूर्ण देशभरात कुठे नाही आहे. या प्रकारची ज्यावेळी चर्चा मी भारत सरकारचे काही वरिष्ठ अधिकाऱ्यांशी केली, ते म्हटले की यासारखा प्रकल्प पूर्ण देशात नाही आहे. 2020 शेतकरी जो पहिल्या टप्प्यामध्ये पूर्ण होणार आहे, प्रत्येकी शेततळे म्हणजे 10 ते 12 फूटची म्हणजे पाणी ठेवण्याची क्षमता आणि 1-1 हेक्टरची शेततळे आपण विचार करू शकतो. एवढे मोठे 1 कोटी लिटरचे म्हणजे 2020 कोटी लिटर थोडक्यात आपण वाघूर टप्पा 2 पूर्ण करतोय. बिकॉज ज्यावेळी पावसाचं पाणी पडणार, आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी एक नारा दिला होता, म्हणजे ज्या ठिकाणी पाणी पडतो तिथे तुम्ही त्याला म्हणजे जिरवा. या विजनला, या विचाराला पुढे घेऊन जाण्यासाठी आणि प्रत्यक्ष रूपी पुढे घेऊन जाण्यासाठी, त्याचे एक मूर्त स्वरूप तयार करून देण्यासाठी आदरणीय मंत्री महोदयांनी एवढा सुंदर एक प्रकल्प केलेला आहे. खरीपचे म्हणजे जो हंगाम असतो त्याच्यामध्ये पावसाचं पाणी त्या ठिकाणी आपण साठवणार आणि रब्बीच्या सीझन मध्ये आपल्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला वाघूर मधून पाणी कॅनलच्या माध्यमातून, पाईपच्या माध्यमातून आपल्या शेततळेपर्यंत येणार आहे. किती शेतकरीला अडचणी येतो की मला त्या ठिकाणी पंप मोटर चालू करावं लागतो, दिवसाला वीज मिळत नाही आणि मला अडचणी येतो आणि मला रात्री बेरात्री जाऊन त्या ठिकाणी बघावं लागतं की माझे म्हणजे आता वीज कनेक्शन मिळालेली आहे का, मी या ठिकाणी माझ्या मोटरी सुरू करू शकतो का, आणि काही म्हणजे ताराचे चोरी वगैरे झाले तो आपल्याला एक अडचणी निर्माण होतो की या म्हणजे आपला म्हणजे पीक जळून जाईल, बाकी इतर प्रकारचे प्रश्न निर्माण होतो. परंतु या प्रकल्पामध्ये ग्रॅव्हिटीच्या माध्यमातून आपली सगळे जो पाणी आहे आपले शेततळेपर्यंत पोहोचणार आहे. मोठे मोठे पंप लावून या वाघूरचं पाणी जो आपल्या हक्काचं पाणी आहे ते आपले शेततळेपर्यंत पोहोचणार आहे. आणि आपण जो एक पीक घेत असेल, आपण बागायत भागामध्ये 2 आणि 3 पीक घेऊ शकतो. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये या जामनेर तालुक्याचे जो 28 गावामध्ये हे प्रकल्प होत आहे त्याच्या पूर्ण कायापलट आपण करून दाखवू शकतो. आपण फक्त विचार करा, आपले विजाचं बिल येणार नाही, आपल्याकडे म्हणजे पावसाचं पाणी आपण त्या ठिकाणी थांबू शकणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी एक अत्यंत पथदर्शी आणि एक अत्यंत म्हणजे चांगला कार्यक्रम आदरणीय गिरीश महाजन साहेबांनी या जामनेर तालुक्याला दिलेला आहे. फक्त विषय आहे आपण किती लवकर या प्रकल्पाला पूर्ण करू शकतो. या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की आपण यामध्ये मत्स्यपालन करावा. याच्यासाठी एक क्लिअर कट नियोजन करण्यात आलेलं आहे. 3.5 ते 5 लाख रुपये पर्यंत याच्यामध्ये खर्च येणार आहे. त्याच्यामध्ये एरिएटर्स आहे, त्याच्यामध्ये मत्स्यबीज आहे, त्याच्यामध्ये विभिन्न प्रकारचे जो त्या ठिकाणी लागणारे खाद्य आहे. याच्यामध्ये अगर आपण 1 वर्षात हे मत्स्यपालनचा व्यवसाय केला, बँकाकडून अगर आपल्याला काही सबसिडी मिळाली तो अतिउत्तम. ब्लू रेव्होल्यूशन भारत सरकार कडून याच्यामध्ये 3.5 लाख रुपये पर्यंतची सबसिडी उपलब्ध आहे. 1 रुपयाचा खर्च न करता आपल्या शेतामध्ये शेततळे आणि फक्त भारत सरकारची सबसिडी घेऊन आपण त्या ठिकाणी मत्स्यपालनचा व्यवसाय करू शकतो. आणि याच्यामध्ये 3 प्रकारचे मत्स्य लावायचे आहे. वरच्या भागसाठी वेगळं, मध्य भागसाठी वेगळं आणि खालच्या भागसाठी वेगळं. आणि या प्रकारची योजना करून आपल्याकडे येणारे उत्पन्न म्हणजे आपल्याकडे झालेला खर्च 5 लाखाचा खर्च आणि 10 लाखाची उत्पन्न म्हणजे 5 लाखाचा थेट फायदा या शेततळेवर. जो पीक आपण घेत होते ते 1 च्या 2 च्या 3 पीक झाले. जो आपण म्हणजे कमी दराचे पीक घेत होते ते म्हणजे बिलकुल फल पीक आपल्याकडे घेता येतो. आणि दुसरी गोष्ट आहे मत्स्यपालनच्या माध्यमातून आपल्याला शेतीपूरक आमदनी ते गोष्टी आपण करू शकतो. खर्चामध्ये आपल्याला कमी होणार, आपला खर्च कमी होणार. खर्च कमी होण्याचं मूळ कारण आहे की जो विजाचा खर्च होता त्याच्यामध्ये आपल्याला पैसे वाचणार. आणि या सगळ्या गोष्टीमुळे अत्यंत पथदर्शी कार्यक्रम. आणि शेतकरी बळीराजाकडून अपेक्षा फक्त एवढा आहे की काम थांबवू नका.